हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी मी खूप छान लॉंग मंगळसूत्र घेऊन आले आहे। तर आजचं आपलं मंगळसूत्र खूप स्पेशल असणार आहे आणि हा मंगळसूत्र तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला हा आपलं मंगळसूत्र कळेल आपण कसं गाठवलं आहे आणि किती महिन्यापासून गाठवलं आहे। तर आपलं आजचं लॉंग मंगळसूत्र आपण 100 महिन्यापासून गाठवलं आहे। तर आपलं 100 सोन्याचे मणी पासून लॉंग मंगळसूत्र गाठलं आहे आजचं। आणि काळे 2 पदरी काळे 2 पदरी मणी आणि सोन्याचे पण 2 पदरामध्ये मणी। तर चला आता आपण साहित्याला सुरुवात करूया। तर काळे भरपूर असे मणी, नंतर दोरा, परत मंगळसूत्रे, सोन्याचे 100 मणी, नंतर सोनेरी मणी, सुई, कातर। तर हे आपलं आजचं साहित्य आहे। तर साहित्य झाल्यानंतर आपण 2 पदरी 36 इंच दोरा घेतलेला आहे आणि दोरा घेतल्यानंतर आपण त्याला चिकटपट्टीच्या साहाय्याने व्यवस्थित छानसं पॅक करून घेतलेला आहे। पॅक करून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये काळे मणी ओवायला सुरुवात करणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण भरपूर काळे मणी ओवून घ्यायचे। मागच्या साईडने जेवढी साईड आपली काळे मणीची आपल्या मानेपर्यंत येईल तेवढे काळे मणी घालून घ्यायचे त्याच्यामध्ये। म्हणजे सोन्याचे मणी पण जरा जास्त मागं जर पदर गेले तर छान नाही वाटत, त्यामुळे सोन्याचे मणीचे पदर खालीच आले पाहिजे, कारण की मागं गेलेले पदर काही दिसत नाहीत ते। त्यामुळे सोन्याचे मणी कधी पण आहे ना थोडे खालच्या साईडने घ्यायचे आणि काळे मणी भरपूर घ्यायचे। तर ते झाल्यानंतर आपण काय केलेलं आहे, आता आपले काळे मणी ओवून झालेले आहेत। काळे मणी ओवून झाल्यानंतर आपण सोन्याचे मणी एका पदरामध्ये 5 मणी आणि एका पदरामध्ये 5। तर चला आपण आता पुढली प्रोसेस दाखवूया। मी पूर्ण पोत ओवून घेतलेली आहे आणि पोत ओवून झाल्यानंतर ती कशी तयार झालेली आहे आणि किती सुंदर दिसते तर ते पाहूया। आता तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगते। तर हे पहा, मी पूर्ण पोत गाठून घेतली, त्यानंतर त्याला काडेशपेटी वगैरे असते तर त्यांनी पॅक करून घेतलं। पॅक करून झाल्यानंतर हे बघा, आपले काळे मणी मी भरपूर असे काळे मणी घेतलेले आहेत, दोन्ही पण पदरामध्ये, ह्या पदरामध्ये आणि त्या पदरामध्ये। ते झाल्यानंतर मी सोन्याचे मणी घेतलेले आहेत, 5 सोन्याचे मणी अलीकडल्या पदरामध्ये, 5 सोन्याचे मणी पलीकडल्या पदरामध्ये आणि त्या सोन्याच्या मण्यामध्ये ना एक सोनेरी मणी घातलेला आहे। म्हणजे एक सोन्याचा, एक सोनेरी, एक सोन्याचा, एक सोनेरी, म्हणजे असे करून मी 5-5 पदर दोन्हीकून 5-5 म्हणजे 10 पदर घातलेले आहेत। तर ते झाल्यानंतर पुढली प्रोसेस म्हणजे काळे मणी। तर काळे मणी दोन्ही पदरामध्ये सेम घातलेले आहे, सारखेच माप घेऊन। ते झाल्यानंतर परत मी त्याच्यामध्ये सोन्याचे 5 मणी इकडल्या साईडनी 5, तिकडल्या साईडनी 5, म्हणजे दोन्ही पदरामध्ये 5-5 घालून घेतलेले आहेत। तर ते झाल्यानंतर परत मी असे सोनेरी मणी, काळे मणी 2 पदर, म्हणजे अशीच आपली सेम पूर्ण पोत मी अशीच गाठली गेलेली आहे। सोन्याचे जे मणी आहेत ना तर त्याचे 5 टप्पे झालेले आहेत। म्हणजे ह्या पदरामध्ये 5 टप्पे, त्या पदरामध्ये 5 टप्पे, म्हणजे एकूण असे 10 टप्पे झालेले, 10 टप्पे केलेले आहेत मी। तर हे 5 आणि ते 5 म्हणजे एका पदरामध्ये 5 जर म्हटलं तर 25 मणी, ह्या पदरामध्ये 25 मणी, त्या पदरामध्ये 25 मणी, तर एका साईडने आपले 50 मणी आलेले आहेत। ह्या 2 पदरामध्ये 50 आणि त्या 2 पदरामध्ये 50, म्हणजे असे मिळून आपण 100 मण्याची पोत लॉंग खूप सुंदर अशी गाठली गेलेली आहे। तर ही पोत गाठल्यानंतर म्हणजे गाठायच्या अगोदर वाटतं बाबा कशी असेल कशी नाही, पण गाठल्यानंतर आणि गळ्यात घातल्यानंतर खूप सुंदर दिसते। तर तुम्हाला जर लग्न कार्य वगैरे असेल, काही असेल, तर तुम्ही जास्त वटवट असं गंठण वगैरे जर नसेल तुमच्याकडं, तर तुम्ही छान अशी सोन्याची किंवा सध्या बँटेकचे मणी भेटतात, तर त्या मण्यापासून अशी 100 मण्याची पोत खूप सुंदर होऊ शकता, घरच्या घरी गाठू शकता आणि घालू शकता। तर ही आपलं मंगळसूत्र झालेलं आहे 100 मण्याचं। तर 100 मणी मंगळसूत्र गाठून झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवलं आहे कशा पद्धतीने झालेलं आहे। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहून जर समजलं नाही तर तुम्ही नक्की मला कमेंट करू शकता आणि कमेंट करून विचारू शकता, ताई हा मंगळसूत्र आम्हाला डिटेलमध्ये कसं गाठायचं, तर स्टेप बाय स्टेप सांगा। तर मी तुम्हाला ह्या मंगळसूत्र आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप काही जास्त सांगितलं नाही, पण तोंडाने सांगितलं कसं गाठवलं आहे कसं नाही। तर तुम्हाला जर काही शंका असेल ह्या मंगळसूत्रामध्ये
तर तुम्ही नक्की मला कमेंट करू शकता आणि कमेंट करा. कमेंटचं मध्ये जर आलं वगैरे कसं गाठलं तुम्ही काय सगळं दाखवा आम्हाला, तर नक्की तुम्हाला मी गाठून दाखवेल हा मंगळसूत्र एकदम लाईव्ह पूर्ण डिटेलमध्ये. तर हे पहा आपलं मंगळसूत्र गाठून वगैरे पूर्ण छान कसं झालेलं आहे, खूप सुंदर झालेलं आहे. मला तर खूपच आवडला. तुम्हाला कसं वाटलं तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर आवडला असेल तर आपला व्हिडिओ नक्की एक लाईक करा. तुमच्यासाठी मी आता सध्या खूप छान छान मंगळसूत्राची व्हिडिओ घेऊन येत आहे. तुम्हाला हँडमेड ज्वेलरीमध्ये काय इंटरेस्ट नाही वाटतं असं मला वाटलं, जास्त तुम्हाला जास्त मंगळसूत्रे वगैरेच आवडतात. तर त्यामुळे आपण हँडमेड ज्वेलरी, मोत्याची ज्वेलरी विषयीचे व्हिडिओ सध्या बंदच केलेले आहेत. तर आपले जोपर्यंत मंगळसूत्राला चांगला प्रतिसाद भेटेल तोपर्यंत आपण मंगळसूत्र दाखवू.